श्री स्वामीचरित्र सारामृत 21 अध्याय. श्री गणेशाय नम. निर्मिले सुंदर देव मंदिरे, चौका बैठक नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करोनी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शका 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षडचक्राते भेदून, ब्रह्मारंधी छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी तेदवा, जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय, अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करुणी आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा, असं स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला, उद्धारिले जडमुडाला. तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे, श्रेष्ठ चित्त पावना ज्ञातीत. उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सूत. नाम माझे विष्णू असे, तेथेची बाळपण गेले. आता कोपर्लीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्याचे शंकर शेठ, त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प शब्द, सोपे व्यवहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहान असा, आबालवृद्ध समजेल असा. लघु ग्रंथ रचला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथील महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय, स्वामीचा करावया छळ. आले 2 संन्यासी, तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने नावया स्वामीसी. पाठविले कारभाऱ्यासी. पाचव्यात ते कथा, यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुभवा ब्रह्मचारी, त्याची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले. दशमाध्यायात ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय. 13वा बाळपाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपली. भक्तिमार्ग निरूपण, सकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्ता रक्त भाविका, बसपा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाव मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निशित वृत्ता त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे, वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभ्यंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला यावर, जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाडे विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृत्ताभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठ लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणला. त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळू. दोन्ही कर जोडोनी, आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षणा लागोनी, सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती. मी केवळ हिनमती, कवित्व करू नेणेची. परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे. उभगण मानवा चतुरे, स्वामी चरित्र म्हणूनी. जय जयाजी परमानंद, वैकुंठवासी गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा, अनामातीता अभेदा. हरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा विनाशा. पुराण पुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना. विधिताता कमलवदना, हृदय कमली वसावे. मत्स्य कुर्म वराह जाण, नृसिंह आणि वामन. परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामीचरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसमे वेचून. सुंदर माळ करून
आला घेऊनी विष्णुकवी आपुल्या कंठी तात्काळ घालोनी चरण ठेविली भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसुक्त भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने माझे हे 21 अध्याय निर्विघ्नपणे पूर्ण पडले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि माझ्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद।